देव मानसेश्वर वेंगुर्ले. जत्रा म्हटली की लाऊडस्पीकरचे सूर, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे. परंतु वेंगुर्ले येथील मानसेश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही. या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाणं लक्ष वेधून घेतात. मंद सुवासासह कमळांची दाटीवाटी पाहायला मिळते आणि नकळत वा फारच सुंदर अशी दाद देऊन हात जोडले जातात. हे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. याला मानसेश्वर असंही म्हणतात. श्री देव मानसेश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. कुडाळ वेंगुर्ले रस्त्यावर वेंगुर्ले शहराची हद्द संपताच खाडीचे 2 प्रवाह लागतात. त्यापैकी दुसऱ्या पुलापाशी पूर्वेकडे नदीतच मानसेश्वराचे देवस्थान आपणास दिसते. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती असे काहीही या ठिकाणी दिसत नाही. 15 फुटाचे चौरस बंधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवी निशाणे दृष्टीस पडतात. त्यापुढे मंडप आहे. बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे. या देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की हे देवस्थान मूळचे मालवणचे. त्याही पूर्वी ते घाटावर असल्याचे सांगण्यात येते. तेथून ते वाहत मालवण तालुक्यातील गोळवण या गावी आले. गावच्या सीमेवरील आंब्याच्या झाडावर राहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व देवदेवतांना आपल्या दोन्ही पायांच्या मधून जाण्यास भाग पाडत असे. हे जेव्हा वेंगुर्ले पंचायतनाला समजले तेव्हा ते महोदय पर्वणीच्या निमित्ताने समुद्र स्नान करण्यासाठी मुद्दाम मालवण समुद्र किनाऱ्यावर गेले. रवळनाथ, सातेरी, रामेश्वर, भूतनाथ, भराडी देवी इत्यादी शक्तींनी गोळवणचे हे देवस्थान वेंगुर्ले येथे आणले आणि श्री रवळनाथ मंदिराजवळ आंब्याच्या झाडावर ठेवले. हे देवस्थान शंकराचा अवतार शिवगणांपैकी असल्याने त्याच्यासोबत चाळा आहे. त्याचा परिसरातील लोकांना त्रास झाल्यामुळे श्री रवळनाथाने हे देवस्थान कॅम्प येथे ठेवले. तेथेही लोकांच्या बाजारातून आणलेल्या पिशवीतील धान्य, भाज्या इत्यादी अचानक नाहीसे होणे इत्यादी त्रास होऊ लागले. रवळनाथ रामेश्वर पंचायतनाने ह्या देवस्थानास विचारले तेव्हा त्याने पाणी असलेल्या जागेत स्थापना करावी असे सांगितले. त्यामुळे त्याची उभा दांडा मानसी पुलाजवळ स्थापना झाली. ते पुढे मानसेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. या ठिकाणाहून जाताना कोणत्याही प्रकारचे वाद्य न वाजवता जाणे हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. गावातील ख्रिश्चन लोकही या प्रथेचं पालन करतात. निसर्गरम्य वातावरणातील व समुद्राच्या पाण्यानजीक असलेल्या या देवतेच्या नजीकच्या पुलावरून सोमवती तसेच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्नानात तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंगदेवता व रयत सागरेश्वर किनारी जातात. मात्र वेंगुर्ले येथील ग्रामदैवत रामेश्वर मात्र अन्य मार्गाने सागरेश्वर येथे जातो. याची आख्यायिका अशी सांगितली जाते की अशा एका पहिल्या अभ्यंग स्नानाच्या महोदय पर्वणीत जाताना मानसी पुलावरून या देवाने आपले अकराळ विक्राळ स्वरूप प्रकट करून तो पाय पसरून उभा राहिला. आपल्या पायाखालून सर्वांनी जावे असा त्याचा आग्रह होता. हा आग्रह सशर्तपणे सर्वच देवतांनी पाळला. मात्र इतर देवतांप्रमाणे श्री देव रवळनाथ आणि श्री देव रामेश्वर हे देव समुद्राकडे जात असताना त्यांनाही मानसेश्वराने अडविले आणि त्यांनाही आपल्या पायाखालून जाण्यास सांगितले. वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस तो अपमान वाटला. त्याने मानसेश्वरास, तू पाय बाजूला कर, मी स्नानास जाऊन येतो व येताना तुझ्यासाठी अद्भुत रम्य असा 10 पायांचा अश्व घोडा भेट देतो असे सांगताच मानसेश्वराने एक पाय बाजूला घेताच वेंगुर्लेचे ग्रामदैवत सागरेश्वर किनारी स्नानास गेले. आपल्याला ह्या ग्रामदेवतेकडून असे अद्भुत काहीतरी मिळणार आहे यामुळे मानसेश्वर खुशीत होता. पुनश्च सर्व देव स्नान करून परत आले. यापैकी कुणालाच त्याने अडविले नाही, कारण रामेश्वराची स्वारी यायची होती. त्याबरोबरच वेंगुर्लेची ग्रामदैवतही आले. आता आपल्याला ते अद्भुत वाहन मिळणार आणि ते सुद्धा 10 पायाचे. या खुशीत मानसेश्वराने परत जाणाऱ्या वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस जातेवेळी केलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावरून आणलेली एक कुर्ली खेकडा मानसेश्वरास देऊन, हा घे तुझा वारू म्हणजेच घोडा, त्याला 10 पाय आहेत की नाही हे बघ, हे तुझे वाहन असे सांगून रामेश्वर पुढे निघाला. त्यावेळी मानसेश्वर भडकला. मला फसवलेस काय? आता यापुढे येथून जाऊ शकणार नाहीस. जायचंच असेल तर माझ्या पायाखालून जा असे सांगितले. तेव्हापासून आजपर्यंत वेंगुर्लेचे ग्रामदैवत फक्त
परब वाडामार्गे सागरेश्वर किनारी समुद्र स्नानास जाते. मात्र बाकी सर्व गावच्या देवदेवता या मानसी पुलावरूनच वाद्ये न वाजविता जातात. यानंतर सर्वजण न जाणो आपल्यालाही तो अडवू शकतो या भावनेनं मानसेश्वराच्या स्नानावरून जाताना इतर सर्व गावच्या देवदेवतांच्या पालख्याही वाद्य न वाजवता जातात. वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराची पालखी वाजत गाजत जात असताना या भागातून जाताना मात्र अत्यंत शांततेने पुढे सरकते, जेणेकरून मानसेश्वराला आपण जात आहोत याचा थांगपत्ता लागू नये असा प्रयत्न असतो. मात्र शांततेची प्रथा आजही संपलेली नाही. येथे पोहोचल्यावर स्थानिक ग्रामस्थ आवाज न करता शांतता बाळगण्याची सूचना करतात. येथे कुणीही हॉर्न वाजवत नाहीत. उलट या भागातून जाताना आपल्या गाडीचा आवाज कमीत कमी येईल याची दक्षता घेतली जाते. लग्नाची वरात असो अथवा अन्य कोणताही उत्सव, या स्थानावरून जाताना सारेजण चिडीचूप होतात. अशा या जागृत देवस्थानाचा एकमेव वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमीला होतो. या देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला शिडाची जत्रा व बत्तीची जत्रा या नावाने संबोधले जाते. गॅस बत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नवस अनेक भक्त करतात. त्यामुळे एकाच वेळी 100च्या आसपास गॅस बत्त्या एकाच मांडवात पेटत असल्याचे पाहावयास मिळते. या देवासाठी खास करून चुरमुऱ्याचे लाडू, शेंगदाणे लाडू, केळी, नारळ, भगवी निशाणं, पेट्रोमॅक्स बत्त्या, घंटी अशा स्वरूपाचे नवस भाविक लोक श्रद्धेने करतात. जत्रोत्सवा दिवशी सुमारे 5 ते 6 हजार भगव्या निशाणीचा पताका या देवस्थानाला भाविक लोक घालतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येक जण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते. भगव्या निशाणांचे विलोभनीय दृश्य दिसते. दिवसभरात सुमारे 10 सहस्त्रहून अधिक लोक या जत्रेला येतात. जिल्ह्यातील तसेच मुंबई, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात. समुद्राच्या पाण्याचा वावर देवस्थानच्या सभोवताली असतो हे खास आकर्षण आहे. या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीत उजेडात सादर केला जातो. दिवाबत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद हा काही औरच. शांतता, नैसर्गिक सानिध्य असलेल्या या देवस्थानात पर्यटकही काही काळ विश्रांती घेतात. देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात. मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे. हा देव मूळचा ब्राह्मण असल्याचे सांगण्यात येते. त्याने रात्री अपरात्री एकट्या जाणाऱ्या भक्तांना सोबत देऊन आपापल्या स्थानी सुरक्षित पोहोचवल्याचे अनेक लोकांचे अनुभव परिसरात आहेत. या देवाचे वर्णन पंचा, डोक्याला फेटा, उपरणे, हातात कंदील आणि वयस्कर व्यक्तीसारखा आहे असे सांगण्यात येते. अशा या देवाचा जत्रोत्सव 2 फेब्रुवारी या दिवशी संपन्न होत आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू नका.